हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली गेली होती। त्यामुळे आज आलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावरती रब्बी हंगामाच्या पिकांचे नुकसान जे आहे ते होणार आहे। नुकताच लागवड केलेल्या क्षेत्रासोबतच आंबा आणि पपई पिकाचे देखील मोठे नुकसान जे आहे ते यात होणार असल्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणखीन 2 दिवस ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता जी आहे ती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। नंदुरबार जिल्ह्यामधील जवळपास 100% पेरण्या ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत। त्यातच आलेल्या अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचे होणार आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानातून 2 हात करत शेतकरी राजा बाहेर कसं पडणार असा प्रश्न आता उपस्थित केला गेलेला आहे। तर येणाऱ्या आणखीन 2 दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याने शेतकऱ्यांसमोरील संकट जे आहे ते काही कमी होताना दिसून येत नाही। त्यामुळे या संकटातून मार्ग कसा काढावा असा प्रश्न आता शेतकरी राजांसोबत समोर उपस्थित झालेला आहे। जितेंद्र पैसाने TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।